डॉक्टर सुरेखा भिंगारदिवे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, के. जे. सोमय्या, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय कोपरगाव. आजच्या लेक्चरमध्ये स्थूल अर्थशास्त्राचं महत्त्व हे विशद करणार आहे. जागतिक महामंदी निर्माण होईपर्यंत जगातील सर्वच अर्थव्यवस्थांवर सूक्ष्म अर्थशास्त्राचा प्रभाव होता. परंतु जागतिक महामंदीमुळे जगातील बहुतेक अर्थव्यवस्थांपुढे अनेक समस्या निर्माण झाल्या. त्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सूक्ष्म विचारसरणी निरुपयोगी ठरली. 1936 मध्ये लॉर्ड केन्स यांनी रोजगार, व्याज व पैसा या संदर्भात सर्वसाधारण सिद्धांत मांडला व या सिद्धांतामध्ये सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रातील दोष दाखवून स्थूल अर्थशास्त्रासंबंधीचे विचार मांडले आणि हे विचार सर्व जगाला पटले. स्थूल अर्थशास्त्राचा विकास वेगाने होत गेला तसतसे या अर्थशास्त्राचे महत्त्वही वाढले. आजच्या लेक्चरमध्ये स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व हे पाहणार आहोत. पहिला घटक, संपूर्ण अर्थव्यवस्थेचे ज्ञान. अर्थव्यवस्थेचे व्यवस्थापन कार्यक्षमतेने करण्यासाठी सरकारला संपूर्ण अर्थव्यवस्थेचे योग्य ज्ञान असणं आवश्यक आहे. अर्थव्यवस्था ही विविध क्षेत्रांनी मिळून बनलेली असते. त्या अर्थव्यवस्थेतील विविध घटकांचा अभ्यास करून त्याच्या आधारे वेगवेगळ्या प्रकारचे धोरणं आखावी लागतात. त्या धोरणांची अंमलबजावणी करावी लागते. म्हणून सरकारला संपूर्ण अर्थव्यवस्थेचे ज्ञान हे अवगत होण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र हे उपयुक्त ठरतं. 2. आर्थिक धोरण निश्चिती. प्रत्येक देशातील सरकार अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करत असते. कारण समाजाचं कल्याण किंवा जनतेचं कल्याण साध्य करणं हे सरकारचं आद्य कर्तव्य असतं. त्यासाठी सरकारला योग्य अशा आर्थिक धोरणांची निश्चिती करावी लागते व त्याची अंमलबजावणीही करावी लागते. मग अशा कल्याणकारी योजना राबवण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास हा उपयुक्त ठरतो. अर्थव्यवस्थेमध्ये बेरोजगारी कमी करायची असेल तर रोजगार वाढवणं आवश्यक आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास करत असताना राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना याविषयीची माहिती असणं गरजेचं आहे. लोकसंख्याविषयक धोरण असेल, चलनविषयक धोरण असेल, गुंतवणूकविषयक धोरण असेल तर इत्यादी विषयक अचूक कल्पना येण्यासाठी व त्यावरून योग्य आर्थिक धोरण आखण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र उपयुक्त ठरतं. आर्थिक समस्या सोडवण्यासाठी अर्थव्यवस्थेमध्ये विविध आर्थिक समस्या असतात आणि त्या समस्यांचं स्पष्टीकरण स्थूल अर्थशास्त्राद्वारे समजते. उदाहरणार्थ, बेकारी असेल, मंदी असेल, भाववाढ असेल, भावघट असेल, लोकसंख्या वाढ असेल, यासारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या राष्ट्रीय समस्या असतात. या राष्ट्रीय समस्यांची सोडवणूक करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र उपयोगी ठरते. राष्ट्रीय समस्यांवर प्रकाश टाकून त्यावर उपाय योजले जात असतात. त्याचबरोबर पुढचा महत्त्वाचा घटक आर्थिक विकास योजना व त्यांच्या मूल्यमापनासाठी. सरकारला अर्थव्यवस्थेचा विकास घडवून आणण्यासाठी विविध प्रकारच्या योजना या आखाव्या लागतात. उदाहरणार्थ, शेतीचा विकास घडवून आणणं, औद्योगिक विकास घडवून आणणं, राष्ट्रीय उत्पादनात वाढ घडवून आणणं, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडवून आणणं इत्यादी योजनांच्या आखणीसाठी व त्या योजनांची योग्य रीतीने अंमलबजावणी करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचा उपयोग या ठिकाणी होत असतो. आर्थिक सिद्धांताची निर्मिती. स्थूल अर्थशास्त्रज्ञांनी अनेक आर्थिक सिद्धांत निर्माण केले. कारण संपूर्ण अर्थव्यवस्थेचा किंवा अर्थव्यवस्थेतील विविध घटकांचा एकत्रितरित्या अभ्यास करून त्यावरून निर्णय घेतले जातात व नंतर आर्थिक सिद्धांत निर्माण होत असतात. मग यामध्ये आर्थिक विकासाचे सिद्धांत असतील, वर्तणुकीचा सिद्धांत असेल, विभाजनाचा सिद्धांत असेल, एकूण मागणीच्या आधारे मागणीचा नियम असेल, पुरवठ्याचा नियम असेल, असे वेगवेगळे जे काही सिद्धांत आहेत तर त्या सिद्धांताची निर्मिती झालेली आहे. पुढचा महत्त्वाचा घटक, राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त. स्थूल अर्थशास्त्राचा राष्ट्रीय उत्पन्न हा आत्मा आहे. स्थूल अर्थशास्त्राच्या साहाय्याने देशाचे राष्ट्रीय उत्पन्न या संबंधीची माहिती कळते. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालखंडामध्ये जेवढ्या प्रकारच्या वस्तू आणि सेवा उत्पादित झालेल्या असतात त्या सगळ्यांची बेरीज असते. मग राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाच्या पद्धती कोणत्या, राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना कोणकोणत्या अडचणी येतात, तर या सर्व घटकांचा अभ्यास करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र किंवा समलक्ष्य अर्थशास्त्र उपयुक्त ठरत असतं. नेक्स्ट, आर्थिक सिद्धांताची व्यावहारिक उपयुक्तता.
स्थूल अर्थशास्त्रातील सिद्धांत अनेक गृहीतांवर आधारलेले आहेत. त्यामुळे त्यापासून प्राप्त होणारे निष्कर्ष जे काही आहेत तर ते निष्कर्ष वास्तव परिस्थितीपासून दूर गेलेले दिसतात. व्यवहारामध्ये त्याचा फारसा उपयोग पडत नाही असा समज निर्माण होऊ लागतो. परंतु जागतिक महामंदीनंतर मात्र स्थूल अर्थशास्त्राची वेगाने वाढ झाल्यामुळे अनेक व्यावहारिक समस्या सोडवण्यास मदत झालेली आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त. अर्थव्यवस्थेमधील विविध जे काही आर्थिक घटक आहेत तर त्या आर्थिक घटकांचा व्यक्तिशः अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. परंतु तेच घटक एकत्रित आल्यास त्यांचे वर्तन हे वैयक्तिक वर्तनापेक्षा वेगळे असते. मग अशा एकत्रित वर्तनाचा योग्य माहिती मिळण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचा उपयोग या ठिकाणी होत असतो. थोडक्यात काय की सूक्ष्म अर्थशास्त्राच्या आधारे अर्थव्यवस्थेतील विविध घटकांचा सूक्ष्मपणे किंवा बारकाईने अभ्यास केला जातो आणि या घटकांचा एकत्रितरित्या अभ्यास किंवा व्यापक दृष्टिकोनातून अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. शेवटचा घटक आधुनिक अर्थशास्त्रज्ञांना उपयुक्त. अर्थव्यवस्थेमध्ये विविध प्रकारचे बदल होत असतात. ते बदल होत असताना त्यासाठी विविध कारणं ही त्याला कारणीभूत ठरत असतात आणि अर्थव्यवस्थेमध्ये विविध प्रकारचे आर्थिक प्रश्न हे निर्माण होत असतात. मग या आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करणं आवश्यक असतं. अशा आर्थिक प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी आधुनिक अर्थशास्त्रज्ञांना स्थूल अर्थशास्त्र उपयुक्त ठरत असतं. अशा रीतीने स्थूल अर्थशास्त्राचं महत्त्व या ठिकाणी आपल्याला विशद करता येतं. त्यानंतर स्थूल अर्थशास्त्राच्या मर्यादा. आजच्या काळात स्थूल अर्थशास्त्राचा विकास वेगाने होत आहे. स्थूल अर्थशास्त्र अनेक बाबतीमध्ये उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरत आहे. परंतु असं असले तरी स्थूल अर्थशास्त्रावर काही मर्यादा पडतात. त्या मर्यादा पुढीलप्रमाणे. वैयक्तिक घटकांकडे दुर्लक्ष. स्थूल अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील एकूण घटक यांचा अभ्यास केला जातो, समूहाचा अभ्यास केला जातो. त्यामुळे सूक्ष्म घटकांकडे किंवा व्यक्तिगत घटकांकडे दुर्लक्ष या ठिकाणी केलं जात असतं. पुढचा महत्त्वाचा घटक मापनासंबंधी अडचणी. स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना अनेक अडचणी येत असतात. स्थूल अर्थशास्त्रामध्ये बेरजा, समूह, समुच्चय विचारात घेतले जातात. परंतु समूह किंवा समुच्चय विचारात घेताना त्यातील सर्व घटक एकजिन्सी असणं किंवा एकसारखे असणं आवश्यक असतात. प्रत्यक्ष व्यवहारात मात्र आपल्याला सगळ्याच वस्तू आणि सेवा मापनासाठी एकजिन्सी असतातच असं नाही. उदाहरणार्थ दूध हे आपण लिटरमध्ये मोजतो, साखर हे आपण किलोग्रॅममध्ये मोजतो, कापड हे आपण मीटरमध्ये मोजतो. मग यासारख्या वस्तूंची बेरीज किंवा समूह करण्यामध्ये अडचणी हे निर्माण होत असतात. पुढचा महत्त्वाचा घटक वैयक्तिक निष्कर्ष अर्थव्यवस्थेसाठी अयोग्य. अर्थव्यवस्थेमध्ये विविध घटकांचा अभ्यास हा संपूर्णरित्या किंवा व्यापक दृष्टिकोनातून केला जातो. मग त्यामधून जे काही निष्कर्ष काढले जातात तर ते व्यक्तिगत किंवा वैयक्तिकरित्या ते लागू पडत नाही. एखादी गोष्ट व्यक्तीच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाची असते, परंतु संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ती मात्र हानिकारक असते. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने जास्त बचत करणे हा गुण मानला जातो, परंतु संपूर्ण समाजाने जास्त बचत करण्याचं ठरवलं तर संपूर्ण अर्थव्यवस्था ही कोलमडून पडते. म्हणजे अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक असणारा भांडवलाचा तुटवडा हा भासतो. पुढचा महत्त्वाचा घटक अपूर्ण व संकुचित विश्लेषण. स्थूल अर्थशास्त्राचे विवेचन हे अपूर्ण वाटते, कारण हे अर्थशास्त्र संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करते. व्यक्तीच्या प्रश्नांचा विचार या ठिकाणी केला जात नाही. त्यामुळे हे विवेचन संकुचित बनते. काही वेळा अर्थव्यवस्थेतील वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी वेगवेगळी धोरणं आवश्यक असतात. उदाहरणार्थ मोठे उद्योग असतील, लघु उद्योग, तर यांचा समग्र लक्ष्य पद्धतीने सर्वांसाठी एकाच प्रकारचे धोरण स्वीकारल्यास त्याचा अनिष्ट परिणाम हा होत असतो. शेवटचा घटक समाजाच्या रचनेकडे मात्र दुर्लक्ष केलेलं आहे. अर्थव्यवस्थेमध्ये समाजाच्या रचनेमध्ये वेगवेगळे वर्ग दिसून येतात. उदाहरणार्थ भांडवलदार वर्ग असेल, शेतकरी वर्ग असेल, कामगार वर्ग असेल, शेतमजूर असेल, श्रीमंत गरीब वर्ग असतील, तर यांचा स्वतंत्रपणे विचार हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जात नाही. तसेच किंमत पातळीचा विचार करत असताना सर्वसाधारण किंमत पातळी विचारात घेतली जाते. वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांच्या किंमत पातळीमध्ये बदलांचा विचार या ठिकाणी केला जात नाही. त्यानंतर सर्वसाधारण किंमत पातळीचे दोष.
अर्थव्यवस्थेमध्ये किंमत पातळीचा विचार करताना अर्थव्यवस्थेतील वस्तू आणि सेवांच्या किमतीचा एकत्रितरित्या किंवा त्याची बेरीज ही विचारात घेतली जात असते. यामध्ये ठोक किंमत असेल, किरकोळ किंमत असेल, उत्पादन असेल, उत्पादन घटकांच्या किमती असतील यांचा समावेश होतो. यामध्ये मात्र काही वस्तूंच्या किमती कमी असतात, काहींच्या किमती वाढणाऱ्या असतात, तर काहींच्या किमती स्थिर असतात. त्यामुळे सर्वसाधारण किंमत पातळीवरून अर्थव्यवस्थेतील किंमत बदलाची कल्पना ही येत नाही. थोडक्यात काय की वरील माहितीच्या आधारावरून आपण असं सांगू शकतो की एका विशिष्ट मर्यादेपर्यंत स्थूल अर्थशास्त्र उपयुक्त ठरत असतं. परंतु स्थूल अर्थशास्त्राचे निर्णय विशिष्ट घटकाला किंवा व्यक्तीला लागू करण्याचा प्रयत्न जर केला तर त्यावर मर्यादा पडत असतात. असे असले तरी हे अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी उपयुक्त आहेत.